नमस्कार. आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी. करायला एकदम सोपी, झटपट, चविष्ट आणि पौष्टिक अशी ही शेवग्यांच्या पानांची भाजी आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ही कोवळी पाने अशी काढून घेऊया. तर अशा हाताने ओरबाडून घ्यायची आहेत कोवळी पाने. त्याच्यामध्ये काड्या येऊ द्यायच्या नाहीत. तर हाताने एक एक असं ओरबाडून घ्यायचं. तरी ते बघू शकता अशा आपण एक एक करून पूर्ण अशी फांदीची भाजी काढून घेतल्याची सर्व भाजी इथे मी निवडून घेतली. आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता कढईत तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूया. मिरची भाजली. आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा परतून घेतला. आता ठेचलेला लसूण घालून घेऊया. लसूण परतून घेतला. आता त्यामध्ये थोडी हळद घालून घेऊया. थोडं परतून घेऊया. आता त्यामध्ये शेवग्यांची पाने घालून घेऊया. तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चविष्ट लागते. तर कांदा आणि भाजी अशी मिक्स करून घेऊया. पाणी न घालता आणि झाकण न ठेवता आपण भाजी शिजवून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. परतून घेऊया थोडं. आता थोडा वेळ शिजवून घेऊया. तरी ते भाजी आपली शिजवून झालेली आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. तर अशी ही आपली झटपट, चविष्ट आणि पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही कशी बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.